पण इतक्या ताकदीनं मराठी बाहेर येणार तर मराठा समाजाला आव्हान आहे, पुऱ्या ताकदीनं बाहेर पडा. कुणी म्हणायचं नाही ते लांब आहे, खूप गर्दी आहे, गर्दीत नको. गर्दी तर करायची. त्यांच्याबद्दल काय आम्हाला काही राग रोष असण्याचं काही कारण नाही. ज्यावेळेस त्यांनी स्टेटमेंट केलं होतं त्यावेळेस होता. आता मधल्या काळात ते काम करायलेत आरक्षणासाठी. आमची मागणी मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी आरक्षणातून आहे, त्याच्यावर आम्ही ठाम येतो आणि ती आम्ही घेणार आहेत. पण इतक्या ताकदीनं मराठी बाहेर येणार तर मराठा समाजाला आव्हान आहे, पुऱ्या ताकदीनं बाहेर पडा. कुणी म्हणायचं नाही ते लांब आहे, खूप गर्दी आहे, गर्दीत नको. गर्दी तर करायची. आमचा पण त्यांना सपोर्ट आहे आणि कायम राहणार आहे. त्यांनी साथ दिली आणि नाही बी दिली तरी धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी आमचा हा ज्वलंत मुद्दा आहे. याच्यानंतर आम्ही त्याला हात घालणार आणि गोरगरीब धनगर बांधवांना कसं आरक्षण मिळत नाही, गोरगरीब मुस्लिम बांधवांना कसं आरक्षण मिळत नाही ते पण आम्ही बघणार आहेत. बघतो का नाहीत बघा. आता प्रक्रिया त्यांची सुरू आहे. आता भाषणात त्यांनी मुद्दा घेतला तरच आरक्षण मिळणार आहे असं थोडं, नाही घेतला म्हणून मिळणार नाही असं थोडंच आहे. आम्ही लढायला सज्ज आहेत, आम्ही मिळू. त्यांच्याबद्दल काय आम्हाला काही राग रोष असण्याचं काही कारण नाही. ज्यावेळेस त्यांनी स्टेटमेंट केलं होतं त्यावेळेस होता. आता मधल्या काळात ते काम करायलेत आरक्षणासाठी. आमची मागणी मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसी आरक्षणातून आहे, त्याच्यावर आम्ही ठाम येतो आणि ती आम्ही घेणार आहेत. आणि आमचा लढा मराठा आरक्षणासाठी आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळण्यासाठी. आम्ही आता 20 तारखेला सगळा मराठा मुंबईकडे निघालो. आमचं दिशा आणि ध्येय दोन्ही ठरले. आम्ही परवाच सांगितलं आमची दिशा आहे मुंबईकडेच कूच करायची आणि लाखानं मराठा तिकडं निघणारे आणि ध्येय मराठा आरक्षण ओबीसीतूनच घेऊन माघारी यायचं. त्यासाठी आम्ही निघालो. त्यांच्या दौऱ्याबद्दलचं ते त्यांचं ठरवतील, पण मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत ते निवडणुका घेणार नाही. याच्यात एवढी गर्दी दाखवा, एवढी एकजूट दाखवा, मिळेल त्या वाहनानं या, पण पोराला एवढी संधी आरक्षण देण्याची हिचं आपल्याला सोनं करायचं. आपली स्पष्ट मागणी तिच्यात आपण कुठेही बदल केलेला नाही, बदललेलं सुद्धा नाही. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला महाराष्ट्रातल्या सरसकट ओबीसीतून आरक्षण आणि ते आपण घेणार. मराठा समाजाला जोपर्यंत ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडायची नाही, हाच आपला नवीन वर्षाचा संकल्प असल्याचं मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने मुंबईतील शिवाजी पार्क, बीकेसी व आझाद मैदान या तिन्ही मैदानाची पाहणी केली आहे. या प्रकरणी पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील असं म्हणाले की मुंबई येथे जाणाऱ्या मराठा आंदोलनाची संख्या ही मोठ्या प्रमाणावर असल्याने मुंबईमधील तिन्ही मैदानांची आम्हाला गरज लागणार आहे. मात्र उपोषण हे आझाद मैदान किंवा शिवाजी पार्क या दोनपैकी एका मैदानावर होईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना ते असं म्हणाले की फडणवीस यांच्यावर आमचा कुठलाही राग नाही. पहिल्यांदा ते विरोधात बोलले म्हणून मी बोललो. आमचा लढा हा आरक्षणासाठी आहे. मला खात्री आहे की मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत ते निवडणुका घेणार नाही, असं यावेळी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं.